मराठवाड्यातला यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल, इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय। कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको। मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही, कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो। नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो, तो आदिवासी बहुल जिल्हा आहे। खानदेशामध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे, तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, पलीकडे राहिला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर। जिल्हे किती झाले मोजा, तिकडचे 3 इकडचे 8 आणि 3 11, अहिल्यानगर 12, 12 आणि 5 17, 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे? कुठलं कॅल्क्युलेटर आहे? एवढी लोकसंख्या तर या 17 जिल्ह्यामध्ये आहे का? जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल। सुताराला कुंभाराला ती मध्ये माझं एकच घर आहे। अरे तुझं गावात एक आहे, पण विधानसभा मतदारसंघात 1000 घर आहेत की 1000 गुणुले 5 कर की। लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे, लपतय। अरे गावाचा विचार करू नको, विधानसभा मतदारसंघाचा विचार कर। तेव्हा तुझी 5000 7000 लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे 5000च्या आत निवडून आले। एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो, एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे रे। पण तुम्ही म्हणताय जाऊ द्या, ते भुजबळ साहेबाचं काम आहे। अरे भुजबळ साहेबांचा 78वा वाढदिवस झाला परवा, सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, सगळे उभा राहा। भुजबळ साहेब हे 100 वर्ष 100वा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। अरे मित्रांनो, हे म्हणले की जिथं मुंडे साहेब जातील, भुजबळ साहेब जातील, तिथं निवडणुकीला पाडा। कुठं जरी मी स्टेटमेंट ऐकलं त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है। हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है। तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले, तुम्ही पाडणार, तुम्ही पडाल, जशाच तसं मिळेल। तुम्ही आहो म्हणला, आम्ही काहो म्हणू। तुम्ही समजा दादागिरी करताय, मोठी माणसं आहे, तुम्ही 2 दिले, किमान 1 तरी आमचं पोरग दिल ना, आणि द्यावं लागेल। नाही 2 दिल म्हणताय, 1 दिली तर 2 दिल म्हणताय। नीट ऐका, हे कायद्यावरती राज्य चालतं, दादागिरीवरती हे राज्य चालत नाही। आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपले सरकारमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे, चिंता करू नका, ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही, याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहू।